तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11 ते 13 मार्चच्या सर्व चालू घडामोडी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या 2023-2024 चा अर्थसंकल्प कोणी मांडला? तर महाराष्ट्र राज्याच्या 2023-2024 चा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला आहे. तर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया. कोणकोणत्या त्यामध्ये घोषणा करण्यात आल्या याविषयी सुद्धा आपण जाणून घेऊया. तर चला सुरुवात करूया. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 5,000 रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून 1.54 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या अंतर्गत 2 लाख रुपये मिळणार आहेत. 2023-2024 मध्ये 25 लाख हेक्टर जमीन सेंद्रिय शेतीखाली आणणार असल्याचे जाहीर करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रात सोलापूर येथे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापित करण्यात येणार आहेत. मासेमारी करणाऱ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी 50 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. पंतप्रधान कुसुम योजनेत 1.50 लाख कृषी पंप देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यानंतर जल जीवन मिशनसाठी 20,000 रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. जलयुक्त शिवार टप्पा 2 योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात एकूण 5,000 गावात ही योजना राबवण्यात येणार आहे. लेक लाडली योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार मुलींच्या जन्मानंतर 5,000 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा यामध्ये करण्यात आलेली आहे. महिलांना एसटी प्रवासात 50% सूट देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ 1.5 लाखावरून 5 लाख रुपयापर्यंतची वाढ करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या एकूण 500 ग्रामपंचायतमध्ये ग्राम कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. तसेच राज्यामध्ये 14 वैद्यकीय महाविद्यालय बांधण्यात येणार आहेत. त्यानंतर 20,000 ग्रामपंचायतमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचे जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यानंतर सहकार व पणन विभागासाठी 3,339 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. ग्रामविकास विभागासाठी 8,490 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच महिलांचे 25,000 रुपयापर्यंतचे मासिक उत्पन्न करमुक्त करण्याचे जाहीर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथे संकल्पना ठेवण्यात आलेली आहे. विदर्भ मराठवाड्यातील केशी शिधापत्रकाधारक शेतकऱ्यांना 1,800 रुपये देण्यात येणार आहेत. ओबीसीसाठी 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्यासाठी अर्थसंकल्पात मोदी आवास घरकुल योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यानंतर राज्यात 700 आपला दवाखाना सुरू करण्याची घोषणा या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, नेपाळचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अलीकडे नेपाळचे नवे राष्ट्रपती म्हणून रामचंद्र पौडेल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेपाळचा जर विचार केला तर त्याची राजधानी आहे काठमांडू, करन्सी आहे नेपाळी रुपया. त्यानंतर भारत आणि नेपाळ दरम्यान सूर्यकिरण ही एक्सरसाइज होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, चीनचे तिसऱ्यांदा राष्ट्रपती म्हणून कोणत्या व्यक्तीने पदभार सांभाळलेला आहे? तर चीनचे तिसऱ्यांदा राष्ट्रपती म्हणून शी जिनपिंग यांनी पदभार सांभाळलेला आहे. ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीन या पक्षाचे जनरल सेक्रेटरी सुद्धा आहेत. चीनचा जर विचार केला तर याची राजधानी आहे बीजिंग. करन्सी आहे रेन बिनविन. आणि भारत आणि त्यानंतर मग चीनचे राष्ट्रपती म्हणून शी जिनपिंग यांनी हा पदभार सांभाळलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या प्रधान सचिवपदी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अलीकडे महाराष्ट्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या प्रधान सचिवपदी ब्रिजेश सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, माजी अग्निवीरांना BSF मध्ये किती टक्के आरक्षण केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेले आहे? तर माजी अग्निवीरांना BSF मध्ये एकूण 10% आरक्षण केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या वर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत कबड्डीचा समावेश करण्याची घोषणा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी केलेली आहे? तर अलीकडे 2026 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कबड्डीचा समावेश करण्याची घोषणा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी केलेली आहे. ऑस्ट्रेलियाचा जर विचार केला तर याची राजधानी आहे कॅनबरा. करन्सी आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि येथील राष्ट्राध्यक्ष आहेत अँथनी अल्बनीज. त्यानंतरचा प्रश्न आहे, CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स च्या 54वा स्थापना दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? तर CISF चा 54वा स्थापना दिवस म्हणून 10 मार्च हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे.
याची स्थापना झाली होती 1969 मध्ये. हेडक्वार्टर आहे नवी दिल्लीमध्ये आणि याचे अध्यक्ष आहेत शीलवर्धन सिंग. याचे प्रमुख आहेत शीलवर्धन सिंग. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने महिलांसाठी आरोग्य कार्यक्रम सुरू केलेला आहे? तर तेलंगणा या राज्य सरकारने महिलांसाठी आरोग्य कार्यक्रम सुरू केलेला आहे. तेलंगणाचे आरोग्य आणि अर्थमंत्री हरीश राव यांनी 10 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनी या कार्यक्रमाची घोषणा केली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरुवातीला 100 आरोग्य केंद्रामध्ये दर मंगळवारी महिलांच्या चाचण्या केल्या जातील आणि सोबतच त्यांना मोफत औषधे पुरवली जातील. तेलंगणाचा जर विचार केला तर याची राजधानी हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत चंद्रशेखर राव. त्यानंतर तामिळनाडू सरकारने अलीकडे फ्री नाश्ता प्रोव्हाइड करण्याची घोषणा केलेली आहे. तसेच केरळमध्ये 1 स्कूल 1 IAS ही योजना सुरू करण्यात आली. तर महाराष्ट्रामध्ये जिव्हाळा योजना सुरू करण्यात आलेली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, ऍक्सिस म्युच्युअल फंडचे नवे MD आणि CEO म्हणून कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अलीकडे ऍक्सिस म्युच्युअल फंडचे नवे MD आणि CEO म्हणून B गोपकुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, युनिसेफच्या नव्या रिपोर्टनुसार कुपोषणामध्ये गर्भवती महिलांच्या संख्येत किती टक्क्यांनी वाढ झालेली आहे? तर अलीकडे युनिसेफच्या नव्या रिपोर्टनुसार कुपोषणामध्ये गर्भवती महिलांच्या संख्येमध्ये एकूण 15% वाढ झालेली आहे. युनिसेफचा जर विचार केला तर युनिसेफ म्हणजेच युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रेन इमर्जन्सी फंड याची स्थापना झाली होती 11 डिसेंबर 1946 मध्ये. याचे मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये आणि याचे अध्यक्ष आहेत कॅथरीन रसेल. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारत आणि कोणत्या देशादरम्यान सेमीकंडक्टर विषयी करार करण्यात आलेला आहे? तर अलीकडे भारत आणि अमेरिका या देशादरम्यान सेमीकंडक्टर विषयी करार करण्यात आलेला आहे. चीन आणि तायवानवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे. इंडिया US कमर्शियल डायलॉग फ्रेमवर्क अंतर्गत सेमीकंडक्टर सप्लाय चेन अँड इनोव्हेशन पार्टनरशिप स्थापना करण्याच्या करारावर अमेरिका वाणिज्य मंत्री जीना रायमोडो आणि भारताचे उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी स्वाक्षरी केलेली आहे. त्यानंतर भारतामध्ये गुजरातमध्ये सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी 1.54 लाख कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. अमेरिकेचा जर विचार केला तर याची राजधानी वॉशिंग्टन DC. करन्सी आहे अमेरिकन डॉलर. याचे राष्ट्राध्यक्ष आहेत जो बायडन आणि व्हाईस प्रेसिडेंट आहेत कमला हॅरिस. भारत आणि अमेरिका दरम्यान कोप इंडिया, टायगर ड्रम, युद्ध अभ्यास आणि वज्रप्रहार इत्यादी 4 एक्सरसाइज होतात. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात 4थे महिला धोरण आणले जाणार आहे? तर अलीकडे महाराष्ट्र राज्यामध्ये 4थे महिला धोरण आणले जाणार आहे. या धोरणाच्या माध्यमातून मुलींसाठी शिक्षण आणि रोजगार व्यतिरिक्त आर्थिक सक्षमीकरण आणि लैंगिकतेसह इतर महत्वाच्या बाबीवर विचार करण्यात येईल अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये केलेली आहे. अनाथाश्रमातील 18 वर्षांवरील मुलींसाठी सरकार पुनर्वसन योजना सुद्धा सुरू करणार आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर याची राजधानी आहे मुंबई. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे. राज्यपाल आहेत रमेश बैस आणि उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये दिव्य कला मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. तसेच काला कला घोडा महोत्सवाचे आयोजन सुद्धा मुंबईमध्येच करण्यात आलेले होते. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या शहरामध्ये भिकाऱ्यांविरोधात मोहीम सुरू करण्यात आलेली आहे? तर अलीकडे महाराष्ट्राची जी उपराजधानी आहे नागपूर या ठिकाणी भिकाऱ्यांविरोधात मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. G20च्या निमित्ताने नागपूरमध्ये भिकाऱ्यांविरोधात ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. भीक मागितल्यास कलम 188 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. शहरात 9 मार्च ते 30 एप्रिल पर्यंत शहरातील रस्त्यावर भीक मागितल्यास बंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय रेल्वेने कोणत्या रेल्वे स्टेशन मधून भारत गौरव रेल्वे सुरू केलेली आहे? तर अलीकडे भारतीय रेल्वेने मुंबईच्या रेल्वे स्टेशन मधून भारत गौरव रेल्वे सुरू केलेली आहे. भारत गौरव टुरिस्ट रेल्वे देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या देखो अपना देश या उपक्रमाच्या अनुषंगाने ही भारत गौरव ट्रेन सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. हे होते आजच्या दिवसाचे महत्वाचे प्रश्न. काल जो मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की G20 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कुठे आयोजित करण्यात आलेली होती, तर याचे राईट आन्सर होतं नवी दिल्ली. आज तुमच्यासाठी प्रश्न आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचा राईट आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढंच. खूप खूप धन्यवाद.